म्हणजे आपल्या नवोदय परीक्षेसाठी मित्रांनो 3 विभाग आहेत. त्यातला पहिला जो विभाग आहे तो आहे मानसिक क्षमता चाचणी. मग सर मानसिक क्षमता चाचणी म्हणजे काय हो नेमकं काय असतं हे मानसिक क्षमता चाचणी? मित्रांनो आपण 4थी पर्यंत BDS मंथन परीक्षेला बसलो होतो. त्याच्यामध्ये आरशाची प्रतिमा होती का नाही? पाण्याची प्रतिमा होती, वेगळे पद होतं, हुबेहूब आकृती होती. तुम्हाला सोपं जातात का आकृत्या सांगा मला? कुणाकुणाला आवडतात रे आकृत्या? यस आवडतात ना? यस म्हणा. कमेंट बॉक्सला टच करा. उजव्या साईडला कमेंट बॉक्स आहे तुमचा. 3 टिंब दिसतात ना, त्या 3 टिंबामध्ये CH80 नाव आहे. यस त्या चार्टला टच करायचं आहे. चार्टला टच केलात की तुमची चॅटिंग सुरू होती, म्हणजे SMS माझ्यापर्यंत येतो. मित्रांनो लक्षात ठेवा सर्वांनी. मित्रांनो ज्याप्रमाणे तंतोतंत आकृती आहे, वेगळे पद आहे, त्याचप्रमाणे बुद्धिमत्तामध्ये आकृत्यांचे 10 प्रकार असतात. आकृत्यांचे 10 प्रकार असतात. आकृत्यांचे 10 प्रकार असतात. आधी क्लिअर समजून घेऊया. आपल्याला जायचंय कोणत्या गावाला? नवोदयला. मग तिथे जाताना काय काय विचार करावा लागेल? आकृत्यांचे 10 प्रकार. प्रत्येक प्रकारावर 4 आकृत्या. प्रत्येक प्रकारावर 4 आकृत्या. आता मला सांगा प्रत्येक प्रकारावर 4 आकृत्या तर 10 प्रकारावर किती आकृत्या होतील रे? बघा प्रश्न कसा आहे. आकृत्याचे 10 प्रकार आहेत मित्रांनो आणि प्रत्येक प्रकारावर 4 आकृत्या आहेत. यस म्हणजे मित्रांनो टोटल आकृत्या 10 गुणिले 4 बरोबर 40 आकृत्या. यस त्या परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्न 2 गुणाला होता. बरोबर का नाही मित्रांनो? सांगा मला कोणता प्रश्न 4 गुणाला होता का रे जान्हवी? यस बरोबर मित्रांनो. कोणता प्रश्न 4 गुणाला होता का? प्रत्येक प्रश्न 2 गुणाला होता. BDSला बसलात 2 गुणाला होता, मंथनला बसलात 2 गुणाला होता. परंतु मेंदूमध्ये एक फीड करा, नवोदयचा प्रत्येक प्रश्न 1.25 गुणाला आहे. वहीत लिहून ठेवा IMP करायला. नवोदयमधील यस नवोदय परीक्षेतील प्रत्येक प्रश्न 1.25 म्हणजे मित्रांनो 1.25 गुण म्हणायचं. 1.25 गुणाला आहे. यस 1.25 गुणाला आहे. म्हणजे मित्रांनो आपल्याला बुद्धिमत्ता टोटल 50 गुणाला आहे. 40 प्रश्न गुणिले 1.2. एकदा मनातल्या मनात वाचून घ्या, आपल्या मेंदूमध्ये फीड करून घ्या. यस वेळेमध्ये फास्टमध्ये मेंदूला फीड करून घ्या. मेंदूला सांगा, ओळख द्या मेंदूला. मेंदू अरे बाबा आपल्याला नवोदयची तयारी करायची आहे ना, त्यासाठी आपल्याला 3 विभाग आहेत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम जो विभाग आहे तो आहे आपला बुद्धिमत्ता म्हणजे मानसिक क्षमता चाचणी. कोणता मित्रांनो? मानसिक क्षमता चाचणी हा विभाग आहे. स्वाती लक्षात आला सर्वांना? श्रुतिका पहिला विभाग समजला? पुढे जायचं अनुष्का? पुढे जायचंय? वा 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 व्हेरी गुड. तुम्ही यस नो म्हणत चला. यस आधी ओळख करून घेऊया. यस पहिला विभाग झाला. यस मित्रांनो पहिल्या विभागामध्ये बुद्धिमत्ता या विभागावर 40 प्रश्न आहेत 50 गुणाला. आता नवोदयमध्ये दुसरा विभाग यस व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, विचार करायचा आहे. काय हा विभाग म्हणजे माझा फेवरेट म्हणल्यावर कोणता असेल रे? यस माझा आवडता विभाग. आणि मित्रांनो तुम्हाला मला सांगायला आवडेल की याच विभागावर मेरिट लागते. लक्षात ठेवा. आजच डोक्याला सांगा मेंदूला, याच विभागावर मेरिट लागते नवोदयचे. आजच लक्षात ठेवा. यस म्हणजे पूर्ण तुमच्या नवोदयचं मेरिट मित्रांनो यस या विभागावरती लागतं. बाकीचे 2 विभाग तर महत्त्वाचे आहेत मित्रांनो, परंतु हेच खूप महत्त्वाचं आहे. आणि हा विभाग म्हणजे मित्रांनो गणित. यस कोणता मित्रांनो? गणित. बघा यस
म्हणजे मित्रांनो दुसरा विभाग जो आहे तो गणित आहे आणि गणितामध्ये या मित्रांनो यस 20 प्रश्न असतात. 20 प्रश्न बरोबर 25 गुण. 20 प्रश्न बरोबर 25 गुण समजून घ्या. म्हणजे आपल्याला 20 प्रश्न देतात 25 गुणासाठी आणि या दुसऱ्या विभागात एकूण 15 घटक आहेत. 15 घटक आहेत म्हणजे प्रत्येक घटकावरती एक प्रश्न तर पडणार आहे आणि त्यातील काही घटकावरती 2 प्रश्न असतात. सर्वांच्या लक्षात आलं का बघा. यस एकूण घटक 15 असणार आहेत, एकूण प्रश्न 20 असणार आहेत, गुण 25 आहेत. प्रत्येक घटकावरती प्रश्न पडतोच. एका घटकावरती कधी 2 प्रश्न पडतात, कधी कधी अपूर्णांकावरती 3 सुद्धा पडतात. बरोबर मित्रांनो. आता आपण या घटकांची ओळख करून घेऊया. यस ओके यस घटकांची ओळख करून घ्या. घटकांची नावं लिहून देण्या अगोदर तिसरा विभाग लगेच वहीत लिहून ठेवा. तिसरा विभाग नंतर घटकाचे नाव देतो मी. तिसरा विभाग. तिसरा विभाग यस पहिला बुद्धिमत्ता झाला मित्रांनो, दुसरा गणित झाला, तिसरा विभाग म्हणजे तिसरा काय असतो नेमकं मित्रांनो भाषा. काय मित्रांनो भाषा. यस जे इंग्रजी मीडियमला आहेत त्यांना हे उतारा इंग्रजीमध्ये असेल, जे मराठी मीडियमला आहेत त्यांना उतारा मराठीमध्ये असेल. लक्षात ठेवा. यस इंग्रजीवाल्याला गणित इंग्लिशमध्ये असेल, सर्व विषय इंग्रजीमध्ये असतील, पण मराठीवाल्याला सर्व मराठीमध्ये असतं. लक्षात ठेवा मित्रांनो. तुम्हाला सर्वांना वाचता येतं का रे? वाचायला कुणाकुणाला येतं सांगा मला. ज्या मुलाला वाचता येतं आणि ज्या मुलाला वाचल्याला अर्थ कळतं प्रांजल भोये त्याला मित्रांनो उतार्यामध्ये आउट ऑफ मार्क पडतात. पण तू एक करावं लागेल. मी जे सांगतो ते तुम्ही जर केलात तर यावर्षी मुलांचे 1-2 जे प्रश्न गेले ते प्रश्न तुमचे जाणार नाहीत. श्रेया शिंदे कराल ना मी काय सांगेल ते. भाषामध्ये तुम्हाला जर आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील तर मी जे सांगतो ते तुम्ही करावं लागेल, म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील. बरोबर मित्रांनो. यस मित्रांनो भाषामध्ये यस उतारे असतात. उतारे यस 4 उतारे असतात मित्रांनो. लक्षात ठेवा. यस ओके किती उतारे असतात मित्रांनो? यस 4 उतारे असतात. मुळे आहेत. एकूण उतारे किती आहेत मित्रांनो? 4 आहेत आणि प्रत्येक उतार्यावर 5 प्रश्न. म्हणजे टोटल प्रश्न किती झाले भाषावर उतार्यावर प्रश्न? टोटल 20 प्रश्न बरोबर 25 गुण. यस बरोबर का? बघा सर्वांनी लक्षात ठेवा. यस हे लिहिलात. आता मग मेन लक्षात ठेवा. यस 3 कॉलम करून देतो तुमच्या लक्षात येईल. एका ह्याच्यामध्येच 3 कॉलम करून घ्या. यस ओके विषय, एकूण प्रश्न म्हणजे तुमच्या वहीमध्ये हे पहिल्या पानावर जर असेल ना तर तुमचा बरोबर लक्षात येईल. एकूण गुण. एकूण 3 विषय आहेत आपल्याला. पहिला आहे मानसिक क्षमता चाचणी. मानसिक क्षमता चाचणी. मानसिक क्षमता चाचणी मित्रांनो याच्यावरती तुम्हाला 40 प्रश्न आहेत, 50 गुण आहेत. हे कोणीही विचार तर पटकून आलं पाहिजे. हो 10 20 15 असं नाही म्हणायचं. मानसिक. दुसरं आहे गणित. यस इथं तुमचे 20 प्रश्न आहेत, 25 गुण आहेत. यस ओके आता आपण गणित म्हणतो पण या विभागाला खरं नाव आहे अंकगणित. मित्रांनो काय नाव आहे बघा? अंकगणित. खरं नाव काय आहे? अंकगणित. आपण म्हणताना गणित म्हणतो विभाग. आणि तिसरा विभाग आहे मित्रांनो भाषा. कंसात उतारे करा. 20 प्रश्न 25 गुण. यस झालं मित्रांनो. शेवटी लिहा एकूण. एकूण 80 प्रश्न 100 गुण. इथे शेवटी 2 अंडरलाईन करा. यस एकदा डोळ्या खालून जाऊ द्या तुमच्या. एकदा मेंदूला फीड करून द्या. आपण फोटो कसं काढतो कॅप्च करतो तसं मेंदूला झेरॉक्स काढून घे म्हणावं. झेरॉक्स मशीन बघितली का तुम्ही? प्रिंट टाकली की बरोबर ती झेरॉक्स तसंच बाहेर येतं. यस तसं मेंदूला तुमच्या झेरॉक्स करून द्या.
मेंदूला मार्क कळले का बघा. कारण हे कळलं पाहिजे मला वाचायचं किती, मला कितपर्यंत अभ्यास करायचा आहे हे माझ्या लक्षात आलं पाहिजे. ओके, सर्वांचं व्यवस्थित लिहिणं झालं का बघा. मानसिक क्षमता चाचणी बुद्धिमत्ता 40 प्रश्न असणार आहेत, 50 गुण असणार आहेत मित्रांनो. यस. गणित अंकगणित 20 प्रश्न 25 गुण. यस. भाषा मराठी, जे मराठीला आहेत त्यांना मराठीमध्ये राहील, जे इंग्रजीला आहेत त्यांनी इंग्रजीमध्ये राहील. ओवी थांबतं बेटा, हळू लिहून घ्या. यस. ओके मित्रांनो, 20 प्रश्न आहेत, एकूण गुण 25. यस मित्रांनो, तुम्हाला जर मराठीमध्ये जास्तीत जास्त गुण घ्यायचे असतील, सर्वांना लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं आहे, मी तुम्हाला सांगणार आहे मराठीत गुण घेण्यासाठी काय करायचं. आजपासूनच मराठीतील शब्दभांडार वाचायला सुरू करायचं. शब्दभांडार म्हणजे काय रौनक? समानार्थी शब्द म्हणजे कशा प्रकारे असते बघा. आता तुमचा जिल्हा कोणताही असो, आपण इथं पुणे जिल्हा घेऊया. सर्वांनी लक्षात ठेवा, तुमचा जिल्हा कोणताही असो, पुणे जिल्हा. यावर्षी पुणे जिल्ह्यामध्ये 14,000 मुलांनी फॉर्म भरला होता बघा. 14,000 मुलांनी नवोदयचा फॉर्म भरला बघा. परीक्षा सोपी आहे का अवघड आहे का कठीण आहे कळते तुम्हाला बघा. नवोदयचा फॉर्म भरला. यस, फॉर्म भरला. यस. ओके मित्रांनो, सर्वांना लक्षात ठेवा, यावर्षी पुण्यामध्ये 14,000 होते, अहमदनगरमध्ये 16,000 होते मित्रांनो, आमच्या रत्नागिरीमध्ये 8,500 मुलं होते मित्रांनो. मुलं 14,000 आहेत. मुलं किती आहेत? 14,000 आहेत. आणि नवोदय विद्यालयामध्ये जागा प्रत्येक नवोदय विद्यालयात प्रत्येक जिल्ह्यात नवोदय विद्यालयात प्रत्येक जिल्ह्याला बरं का मित्रांनो, नवोदय विद्यालयात प्रत्येक जिल्ह्याला फक्त 80 जागा असतात. आता काय करायचं? 80 जागा असतात बघा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मित्रांनो 10,000च्या वर मुलं असतात. गणित कळलं का? म्हणजे अभ्यास किती करावा लागेल बाळांनो? आपल्याला 10,000 मध्ये फक्त 80 जागा आहेत मित्रांनो. या 80 मध्ये अजून कास्ट आहे लपलेली, काही ओपनला, काही दुसऱ्या कास्टला. म्हणजे मित्रांनो अभ्यास खूप करावा लागेल बघा. 1% जागा नाही मित्रांनो, 1% नाही, 0.45% फक्त तुमच्या एकूण जागा आहेत. लक्षात ठेवा, म्हणजे 0.5% सुद्धा जागा नाही आहेत तुमच्या एकूण फॉर्म भरलेल्या मुलांच्या. म्हणजे किती टफ आहे बघा. आणि जास्तीत जास्त मेरिट आतापर्यंत, आता अकाल पण मेरिट मित्रांनो गणित विषयावरती लागलं. 20 प्रश्नामध्ये तुमचे 20 पैकी 20 जर आले तर तुम्ही डोळे झाकून लागणार. तुम्ही टार्गेट ठेवायचं आहे, मराठीतले उतारे माझे सगळे आलेच पाहिजे, बुद्धिमत्ता मला आउट ऑफ काढायचंच आहे, आणि गणिताला मेन टार्गेट ठेवायचं आहे. बाकीचं तर तुमचं मराठी होणार आहे, बुद्धिमत्ता होणार आहे, पण गणित जो सराव करेल तो जिंकेल. लक्षात आलं? जो सराव करेल तो जिंकेल. गणिताला सराव खूप महत्त्वाचा आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. लक्षात ठेवा, माझं वाक्य लक्षात ठेवा, मी नेहमी हे वाक्य मुलांना सांगतो. जो सराव करतो, आता तुम्ही म्हणता सर आता नरवणे सरांकडे खूप पालकांना वाटत असतं, अरे आपला क्लास कुणाकडे आहे? श्रुतिका नरवणे सरकडे आहे. जे विद्यार्थी नरवणे सरकडे असतात ना ते मेरिटला येतातच अनुष्का, असं नाही आहे. मी माझं काम करतो, पण जे मुलं स्वतः अभ्यास करतात, केलेल्या अभ्यासाचं म्हणजे इनपुटमध्ये सराव करतात, त्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क पडतात. नुसता क्लास करून उपयोग नाही आहे अनुष्का खंदारे. सर्वांना, प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगतो, सार्थक लोकरे, नुसता अभ्यास करून चालला नाही, सराव महत्त्वाचा आहे. क्लास केला म्हणजे ओवी मेरिटला येत नाही. वाक्य समजलं सर्वांना? फक्त क्लासनं मेरिटला येत नाही. जेवढं शिकविलं तेवढं घरी सराव करा, त्यावेळेस तुम्ही मेरिटला येणार आहात. आदिती जाधव, लक्षात आला? आता आपण मित्रांनो अगोदर नवोदयचं बघत आहोत. नवोदयमध्ये 15 घटक आहेत. किती मित्रांनो? 15 घटक. यस. आता 15 घटकांची ओळख करून घेऊया. 15 घटक गणितामध्ये, 15 घटक गणित. यस, अगोदर तुम्हाला ओळख करून देतो. त्यानंतर आपण ज्या 2 परीक्षा घेत आहोत, एक स्कॉलरशिप आहे, एक स्कॉलरशिप आहे आणि दुसरी नवोदय आहे. यस, आणि दोन्ही परीक्षेला बसायचं आहे बरं का, प्रत्येकाला सांगतो. खूप मुलं फक्त ह्याला टार्गेट करतात,
मित्रांनो हे पण टार्गेट ठेवा. यस, लक्षात ठेवा. दोन्ही परीक्षेला बसायचं आहे. यस, दोन्हीकडे गणित सारखेच असतात. गणिताचे घटक दोन्हीकडे सारखेच असतात. फक्त नवोदयला 3 ते 4 घटक नवीन आहेत. 3 ते 4 घटक नवीन आहेत. 3 ते 4 घटक नवीन आहेत. 3 ते 4 घटक फक्त नवीन आहेत. यस, ओके. आधी आपण मित्रांनो नवोदयचं बघूया, नंतर स्कॉलरशिपला हात लावूया. ओके, आजचा दिवस आपण नवोदयला देऊया. क्लिअर समजून घेऊया कोणकोणते घटक आहेत. आणि तुम्हाला ज्यावेळेस मी घटक दिल ना, त्यावेळेस तुम्हाला सुद्धा जे माझ्याकडे आता 4थीला बेसिक क्लासला होते, 4थीच्या पूर्ण क्लासला होते, त्यांना लक्षात येईल की मला नवोदयला सगळे घटक तेच होते, फक्त काही प्रश्न काही घटक वेगळे आहेत. म्हणजे त्यांना एक धाडस आलं पाहिजे, आहे का नाही रौनक? पहिल्या घटकाचं नाव आहे मित्रांनो, यस, पहिला घटक संख्या व संख्या पद्धती. पहिला घटक होता मित्र संख्या व संख्या पद्धती. कारण मित्रांनो आपल्याला ओळख जर घटकाची नसेल तर आपल्याला काही कळणार नाही पुढे काय करायचं. पहिला घटक आहे मित्रांनो संख्या व संख्या पद्धती. मित्रांनो यस, याच्यामध्ये समसंख्या, मूळ संख्या, विषम संख्या, जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या, वर्ग संख्या, त्रिकोणी संख्या, अनेक संख्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांच्या पद्धती आहेत. लहान मोठी संख्या बनविले, मोठ्यात मोठी संख्या बनविणे, हे प्रत्येक मित्रांनो आज आपण 1 मेला स्टार्ट केलं ते आपल्याला जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. आणि समजून पुढे जायचं आहे, पळायचं नाही. ओके, यस. दुसरा घटक पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया. पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया. यस, तुम्हाला सर्वांना माहीत असेल मित्रांनो मूलभूत क्रिया कोणकोणत्या आहेत रे? मूलभूत क्रिया कोणकोणत्या आहेत? यस, मूलभूत क्रिया कोणकोणत्या आहेत? यस, ओके. कोणाकोणाला माहीत आहे रे? आता इथे तर म्हणलं 4 मूलभूत क्रिया आहेत म्हणून. यस, मग मूलभूत क्रिया कोणकोणत्या? नुसतं नावं लिहून घेऊ नका, समजून घ्या देवकथे. बरोबर का अनुष्का? समजून घ्यायला हवं. मूलभूत क्रिया कोणकोणत्या? यस पटवर्धन, बरोबर. लक्षात ठेवा मित्रांनो, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या 4 मूलभूत क्रिया आहेत. आणि या 4 क्रियावरतीच आपल्याला एक घटक दिलेला आहे. यस, यातच तुमचे मित्रांनो पदावली येते. बरोबर का रे मित्रांनो? पदावली येते ना मित्रांनो? स्पृहा पदावली शिकवली का नाही नरवणे सरांनी? म्हणजे हे घटक सर्व एकत्र केले की मित्रांनो पदावली तयार होते. पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया. घटक क्रमांक मित्रांनो 2 रिया. यस, तिसरा बघा. यस, ओके. अपूर्णांक आणि त्यावरील 4 मूलभूत क्रिया लिहा. अपूर्णांक व त्यावरील 4 मूलभूत क्रिया. यस, आता जे मुलं बेसिकला होते बघा त्यांच्या लक्षात आला असेल अपूर्णांक कोणता, अपूर्णांकामधील 4 क्रिया शिकल्या का रे? आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार शिकलो का नाही? तोच घटक इथं आहे. बरोबर जाते. अपूर्णांक व त्यावरील 4 मूलभूत क्रिया. यस, ओके मित्रांनो. चौथा बघा. यस, अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म यस मित्रांनो, हा घटक म्हणजे आपण 4थीला विभाजकतेच्या कसोट्या शिकलो होतो, आहे का नाही? 2ची कसोटी, 3ची कसोटी. उठून अभ्यास कर रे, झोपू नको. पहिली वॉर्निंग, आपल्या ऑनलाईन क्लासला झोपून अभ्यास कोणीही करायचा नाही. दुसरी वॉर्निंग, कोणी खात अभ्यासाला बसायचं नाही. काय खायचं प्यायचं क्लास संपल्यावर किंवा क्लासच्या आधी ताईट बसायला शिका. सर्वांना सांगतो नियमानुसार बसा, नियमानुसार मी तुम्हाला शिकवितो. यस,
मेंदूमध्ये असं सरळ गणित गेले पाहिजे. अवयव गुणक आणि त्यांचे गुणधर्म. 5वा घटक बघा मित्रांनो. यस, संख्यांचे मसावी व लसावी दिलता का नाही सांगा. HCF आणि LCM शब्द लिहून दिलता ना. ज्यावेळेस मी मसावी लसावी शिकवित होतो त्यावेळेस दिला होता का नाही. कालच्या मित्रांनो अनुष्का, कालच्या पेपरमध्ये LCM इंग्रजीमध्ये शब्द आला आणि HCF राधे इंग्रजीमध्ये शब्द आला. त्याच्यावरून आपल्या मुलांनी ॲक्युरेट उत्तर काढले मित्रांनो. म्हणजे आपण शिकविताना मित्रांनो त्या वेळेला शिकवितो, मुलाची फक्त तयारी राहायला हवी. पालकांनी फक्त तयार करून घ्या, तुम्हाला हे 100% भेटणार आहे. हे फक्त सुरुवात आहे आणि सुरुवातीला प्रत्येक घटकाची ओळख पाहिजे ना. मला सांगा, यस, आता तुम्ही जर 5वीला वर्गात गेलात, काय अनुष्का 5वीच्या वर्गात गेला, सर्व मुलं नवीन असणार आहेत. काही मुलं बाहेरून येतात, काही मुलं तुमच्या शाळेतले असणार आहे. तुमची जर ओळख नसेल तर तुम्ही एकमेकाला बोलाल का रे श्रुतिका? तुमची ओळख नाही, तुम्ही एकमेकीला बोलाल का? तुम्हाला माहीतच नाही तो विद्यार्थी हुशार आहे, तो अभ्यास करतो का, तो खेळामध्ये चांगला आहे का. पूर्ण तयारी घेऊया. यस मित्रांनो, संख्यांचे मसावी व लसावी. यस, 6वा घटक बघा. दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया. मूलभूत क्रिया. यस, 6ही घटक लिहायचे झाले का सांगा मला. आता तुम्ही म्हणता सर हे नवोदयचं लिहून दिलं तुम्ही. बाळांनो, जे आतापर्यंत 6 घटक लिहिले ना, 6ला 6 घटक मित्रांनो स्कॉलरशिपला आहेत. समजलं का? दोन्ही अभ्यास एक आहे. मी काय म्हणतो, हे 6ला 6 घटक मित्रांनो स्कॉलरशिपला आहेत. म्हणजे तुम्ही वरद खेडकर नवोदयचा अभ्यास केला की स्कॉलरशिपचा होतो. ओवी बर्वे स्कॉलरशिपचा अभ्यास केला की नवोदयचा होतो. म्हणजे हे एकमेकाला अटॅच आहेत. अटॅच म्हणतो मी, अटॅच, एकमेकावर डिपेंड आहेत. तुम्ही स्कॉलरशिपचा अभ्यास केला की ऑटोमॅटिक नवोदय होईल. नवोदय केला, जान्हवी उकरडे व्यवस्थित लिहून घ्या, नवोदय केलात की तुमचा स्कॉलरशिप होणार आहे आगळे, बरोबर. त्याच्यामुळे असा विचार करू नका मी नवोदय परीक्षेला बसणार आहे, मी स्कॉलरशिप परीक्षेला बसणार नाही. दोन्ही परीक्षेला चालायचं. एक स्कॉलरशिपचं चाक आहे, एक नवोदयचं चाक आहे आणि हे रथाचे 2 चाक आहेत. एक चाक जर मागं राहिलं तर एक चाक फसल मित्रांनो. त्याच्यामुळे दोन्ही चाकाला पुढे हळूहळू घेऊन जावा, तेव्हा तुमचं टार्गेट भेटेल तुम्हाला. यास सर्वांचं झालं का बघा. 6 घटक झाले का? अजून आपल्याला 9 घटक लिहायचे आहेत मित्रांनो. यस, ओके. यस, इथं असं हे करा आणि सेम स्कॉलरशिप म्हणायचं. सेम म्हणजे सारखे आणि स्कॉलरशिप म्हणजे मी तुम्हाला सांगतोय स्कॉलरशिपला कोणकोणते घटक आहेत. हेच घटक स्कॉलरशिपला आहेत. यस, पहिले 6ला 6 घटक स्कॉलरशिपला आहेत. पुढची पण माहिती देतो. प्रथम प्रियांशू हे झालं का बेटा? डोंगरे झालं? सिद्धी? ओवी झालं का? ओवी किती वेळ? स्पीड बढाव ओवी, स्पीड वाढव बेटा, स्पीड वाढली पाहिजे बेटा. यस, ओके बाळांनो. या चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट 6 घटक झाले. 7वा घटक बघा. हे 6ला 6 घटक मित्रांनो स्कॉलरशिपला आहेत बरं का. स्कॉलरशिपला 6ला 6 घटक आहेत. 7वा घटक बघा. यस, दशांश, दशांश, दशांश आणि व्यावहारिक, 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 व्यावहारिक अपूर्णांकाचे, अपूर्णांकाचे, व्यावहारिक अपूर्णांकाचे एकमेकांत रूपांतर, एकमेकांत रूपांतर, एकमेकांत रूपांतर. यस, हा 7वा आहे मित्रांनो. 8वा बघा. यस, दशमान परिमाणे, दशमान परिमाणे. आता हा काय मित्र दशमान परिमाणे म्हणजे काय? अरे आपण रूपांतर शिकलं का नाही? लांबी, वस्तुमान, धारकता, चलन, पैसा याचं रूपांतर, रुपयाचं पैशात रूपांतर, पैशाचं रुपयात रूपांतर, सेमी ते मीटरमध्ये, मीटरचं सेमीमध्ये, हेक्टोचं डेकामध्ये,
डेकाचं किलोमध्ये, ह्याला रूपांतर म्हणतात मित्रांनो. कंसात लिहून ठेवा. मापन, मापन, लांबी, धारकता, वस्तुमान, काल, चलन, चलन म्हणजे पैसा. यस. नववा घटक अंतर, काळ, वेग. अंतर, काळ आणि गती यांचे मापन, यांचे मापन. यस. ओके. नेक्स्ट हा घटक मित्रांनो फक्त आणि फक्त नवोदयला आहे बरं का. यस. गणितीय सूत्रांचे, गणितीय सूत्रांचे, गणितीय सूत्रांचे अंदाजीकरण. मी म्हणलं ना तुम्हाला काही घटक नवीन आहेत. अंदाजीकरण. यस. फक्त नवोदय, फक्त नवोदय. यस. या घटकातील फक्त आपल्याला अंतरवर प्रश्न पडतो. काळ आणि गतीवर आपल्याला फक्त नवोदयला प्रश्न आहेत. स्कॉलरशिपला फक्त अंतरवरती प्रश्न होतात, अंतर वेळमध्ये येतो. गतीवरती आपल्याला फक्त नवोदयला प्रश्न येतात. यस. म्हणजे हे दोन घटक खास नवोदयसाठी आहेत, खास. म्हणजे स्कॉलरशिपला जास्त त्यांचा संबंध नाही आहे. यस. पुढचा बघा 11वा गणितीय सूत्रांचे सरळीकरण. गणितीय सूत्रांचे, गणितीय सूत्रांचे सरलीकरण. यस. गणितीय सूत्रांचे सरलीकरण. आता या घटकाचं ज्यावेळेस तुम्ही नाव वाचलात त्यावेळेस तुम्हाला वाटतं हा घटक कुठला आहे, नवीनच घटक आहे. मित्रांनो हा घटक नवीन नाही आहे, हा आतापर्यंत झालेला आहे. या घटकामध्ये मित्रांनो आपल्याला पदावली विचारली जाते. बघा पदावली, आकृतीबंध विचारला जातो. लिहून ठेवा, आकृतीबंध विचारला जातो. यस. यस. काय मित्रांनो पदावली, आकृतीबंध. यस. संख्या मालिका, संख्या मालिका. यस. यस. संख्या रेषा. आधी प्रत्येक घटकाची ओळख करून घ्या. म्हणजे गणितीय सूत्रांचे सरलीकरण जो घटक आहे तो काही नवीन नाही आहे, आपल्याला त्या घटकाची ओळख आहे, फक्त नाव वेगळं आहे. सरलीकरण म्हणजे जी क्रिया दिली त्याला सरळ करायची आहे. वाक्य कसं आहे बघा खेडकर, जी क्रिया दिली त्याला फक्त आपल्याला सरळ करायचं आहे, त्याला गणितीय सूत्रांचे सरलीकरण म्हणतात. 12वा घटक. यस. काल परवा 4वीच्या मुलांना बेसिक क्लासला आपण शिकविलेला आहे. कोणत्या मित्रांनो, शतमान आणि त्याचे उपयोग. शतमान आणि त्याचे उपयोग, आणि त्याचे उपयोग. हा स्कॉलरशिपला पण आहे बरं का. यस. हा घटक स्कॉलरशिपला सुद्धा आहे. उपयोग. यस. ओके. 12 झाली का बघा. यस. 13वा बघा नफा तोटा. नफा तोटा. यस. 13वा घटक नफा तोटा. यस. 14वा घटक आहे सरळ व्याज. प्रत्येक घटक मित्रांनो मी तुम्हाला आपल्या स्टेप बाय स्टेप आणि आपली ट्रिक्स. यस. कालचा पेपर ज्यावेळेस मुलं सोडित होते ना, ते पेपरवरून आल्या म्हणायला लागले सर तुमच्या ट्रिक्स जशाला तशा आम्ही वापरल्या. समाधान वाटलं मला. खूप मुलांनी मित्रांनो पेपरमध्ये लिहून आणले. माझ्या स्टेटसला बघा, तुम्ही स्टेटस पाहतात, मला व्हॉट्सअपचं स्टेटस पाहता येतं का? स्टेटस पाहता येतं? माझ्या स्टेटसला जाऊन बघा तुम्ही. यस. विद्यार्थिनीचे मी काय टाकतो, त्यांनी कसं सोडवलं, मेन परीक्षेमध्ये कसं सोडवलं बघा मित्रांनो, लेवल बाय लेवल. म्हणजे प्रत्येक प्रश्न जसा सांगितला होता त्या ट्रिक्स वापरून सोडविलेले आहेत. तशा स्टेप्स त्यांना आपण वापरायचे आहेत. आतापासून सराव ठेवा, जे सांगितलं त्याची प्रॅक्टिस करत चला. यस. ओके. आणि शेवटचा घटक आहे मित्रांनो, शेवटचा, लास्ट आणि बेस्ट. यस. इथं आपण भूमिती म्हणा याला.
भूमिती. यस. ओके मित्रांनो, आज ही नवीन बॅच आहे बरं का. यस, आज ही नवीन बॅच आहे. आता या बॅचला आपण नवोदय स्कॉलरशिप इयत्ता 5वीची न्यू बॅच आहे, न्यू ट्रॅक आहे हा माझा. यस, भूमितीमध्ये मित्रांनो तुम्हाला परिमिती आहे, लिहून ठेवायचं. परिमिती, क्षेत्रफळ लिहा प्रियांशू, क्षेत्रफळ. याच्यावरती जास्त प्रश्न विचारला जातो. यस, तुमच्या डोळ्यासमोर शतमान म्हणजे यस, शतमानामध्ये शेकडेवारी आली बरं का. कोणीतरी म्हणलं आता शेकडेवारी वेगळा घटक. शतमानाला शेकडेवारी म्हणतात, हां लक्षात ठेवा. यस, त्यालाच टक्केवारी म्हणतात, त्याला पर्सेंटेज म्हणतात, त्याला टक्का म्हणतात. एकाच घटकाचे अनेक नाव आहेत. यस, तुम्हाला तुमच्या घरचे वेगवेगळं नाव टाकतात. आई आवडीनं वेगळं म्हणते, बाबा वेगळं म्हणतात, आहे का नाही. यस, बघा मित्रांनो 15 घटक आहेत. यस, यातले हे 2 घटक मित्रांनो पूर्णतः आपल्यासाठी नवीन. यस, ओके, हे माहीत आहे, पण हा घटक आपल्याला नवीन आहे, अंदाजीकरण. यस, तुम्ही नवोदयचा अभ्यास केला की स्कॉलरशिपचा ऑटोमॅटिक होतो. सर्वांच्या लक्षात आलं का बघा. यस, हे घटकसुद्धा तुम्हाला स्कॉलरशिपला आहे, हा घटक स्कॉलरशिपला आहे, हा घटक स्कॉलरशिपला आहे, हा स्कॉलरशिपला आहे. बघा प्रत्येक घटक स्कॉलरशिपला आहे. मी म्हणतो तुम्हाला 3-4 म्हणलं तर इथं 2च घटक तुम्हाला येतात. लक्षात ठेवा नवीनमध्ये. अंतर काळ वेगामध्ये फक्त गती आणि काळवरचे वेगळे उदाहरण येतात. अंतरवर प्रश्न आहे दिनदर्शिकामध्ये आपल्याला, आणि घड्याळीमध्ये सुद्धा प्रश्न येतो. 15 घटक सर्वांचे लिहायचे झाले का बघा. यस, ओके, यस म्हणा झाला असेल तर. यस, व्हेरी गुड. यस मित्रांनो, आज 1 मे खूप अभिमानाचा दिवस आपल्यासाठी, महाराष्ट्र दिन आपला, बरोबर मित्रांनो. यस, महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती 1 मे. पुढे वर्ष किती आहे रे मित्रांनो. सामान्य ज्ञानचे प्रश्न पाठ करा बरं का, उतार्यामध्ये विचारले जातात. काय सर्वांनी लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्याची निर्मिती 2022. विरेज चौगुले 2022 तुम्हाला. यस, 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. निर्मिती झाली. यस, अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिल्यामुळे आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. भारताला स्वातंत्र्य भेटलं होतं 1947ला 15 ऑगस्टला. पण राज्याचं एक स्वतःचं स्पेशालिटी असते. प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य असायला हवं. तुमचं सुद्धा वैशिष्ट्य आहे का. वैशिष्ट्य म्हणजे काय, तुम्ही दाताच्या डॉक्टरकडे गेला, माझा पाय दुखायला म्हणायला, त्यानं बघेल का रे तुमच्याकडे, सांगा मला. श्रुतिका, दाताच्या डॉक्टरकडे जायचं आणि माझा पाय दुखायला म्हणायचं, काय करल तो, पाय काढेल बसा. म्हणजे प्रत्येकाचं वैशिष्ट्य असतं. तुम्ही सुद्धा तुमचं वैशिष्ट्य जपा. यस, तुम्हाला सुद्धा म्हणलं पाहिजे रौनक चौरे. यस, रौनकचं नाव झालं पाहिजे, स्पेशालिटी आल्याला पाहिजे. यस, मग तुमचा स्पेशल अभ्यास व्हायचा असेल तर तुम्हाला मित्रांनो पाठांतरावर भर द्या. जास्तीत जास्त पाठांतरावरती तुम्ही भर द्यायचा आहे. यस, आता आजपासून मित्रांनो काय करायचं आहे सांगतो तुम्हाला. यस, ओके, मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्याकडे नवोदयच्या मार्गदर्शिका आहेत, बुक्स आहेत, सर्व उपलब्ध आहेत. परंतु सध्या तुम्ही बाजारातून आजच्या आज काय घ्यायचं बघा. कोण कोण घेतलं मला सांगा. यस मित्रांनो, हे पुस्तक तुम्हाला नवनीतचं जवाहरलाल नवोदयसाठी घ्यायचं आहे. सर्वांनी लक्षात ठेवा, हे पुस्तक प्रत्येकानं घ्यायचं आहे. इथं 2022 असू द्या, हे माझं जुनं आहे, 2022 असायला हवं. प्रत्येकानं घ्या. यस, प्रत्येकाकडे हे पुस्तक मित्रांनो असायला हवंच. यस, ओके, प्रत्येकाकडे हे पुस्तक असायला हवंच. याच्यामध्ये स्कॉलरशिपचे पुस्तक आहेत, वाटलं तर मी फोटो टाकतो तुम्हाला. यस, हे बाजारातून आणून घ्या मित्रांनो. हे मी तुम्हाला पोस्टाने पाठवू शकत नाही. आपण तुम्हाला आपल्या मार्गदर्शिका प्रश्नसंच पाठवून देतो, घरपोच देतो आपण, पण हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. यस, आता मित्रांनो, आता तुम्ही दररोज काय करायचं बघा. यस मित्रांनो, आज मी क्लास का सुरू केला सांगतो. मी डायरेक्ट तुम्हाला 7 तारखेला क्लास सुरू करणार होतो. कशामुळे तर आज मला सुद्धा सुट्टी लागलेली आहे. मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राहतो, जॉब करतो, पण तुम्ही गावाकडे वर्षातून फक्त 2दा जातो. मी आता उद्या गावाकडे निघणार आहे. मला गावाकडे जायला 2 दिवस लागतात कंटिन्यू. यस, बरोबर मित्रांनो. यस, 2 दिवस लागतात. प्रवासामध्ये 2 दिवस असणार आहे मी.
गेल्या गेल्या 2 दिवस मला क्लास घ्यायला जमणार नाही, पुढे आपल्याला 4 दिवस क्लास घेता येणार नाही. मग आज क्लास का घेतला मी, तर तुम्हाला या 1 मे या एवढ्या चांगल्या दिवशी ओपनिंग झाली. बघा तुम्ही कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात मुहूर्त पाहून करता का नाही? चांगला मुहूर्त आहे आज 1 मे, म्हणजे आपण चांगल्या गोष्टीची सुरुवात 1 मेला केलेली आहे. मग आता तुम्हाला मी 4 दिवस वेळ दिला मध्ये, मग तुम्ही 4 दिवसात काय करणार याचा आता अभ्यास घ्यायचा आहे आणि दररोज अभ्यास करायचा आहे. ग्रुपवरती मी तुम्हाला अभ्यास तर देणारच आहे. 4 दिवस तुम्हाला काय करायचं आहे आता हे वहीत लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित. यस ओके. सर्वप्रथम आपल्याला दररोज 4 उतारे सोडवायचे, लिहून ठेवा. दररोज 4 उतारे, नवीन वही घाला. दररोज 4 उतारे, दररोज न चुकता उतारे सोडविणे. तुमच्याकडचं उतारा ज्याच्याकडे पुस्तक आहे त्यानं नक्की सोडवा. ज्यांच्याकडे पुस्तक नाही मित्रांनो त्यांनी मला सांगा, मी तुम्हाला उतारे टाकत जाईल. ओके. पण ज्यांच्याकडे आहे मित्रांनो कोणत्याही पुस्तकात खेडकर चालतील. यस आपले जिनिस मॅथ्स आहे मित्रांनो, मार्गदर्शिका उत्तम मार्गदर्शिका आहे. तुम्हाला फोटो पाठवतो, तुम्हाला हवे असेल तर मला व्हॉट्सअपला कळवा. 8 दिवसात 4 पुस्तकं तुमच्या घरी भेटतील. यस तर 4 उतारे सोडवायचे आहेत. ओके मित्रांनो. यस नेक्स्ट सर्वांनी लक्षात ठेवा दररोज 4 उतारे. यस ओके. 1 ते 30 पाढे पाठांतर आई वडिलांनी करून घ्यायचं आहे. तुमच्या मुलाचा पाया पक्का करायचा असेल तर 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठांतर करूनच घ्यायचं आहे. नसतील तर दररोज करायला लावायचं आहे, कारण हे बेसिक आहे. हे आलं तर मला पुढे जाता येईल, नाहीतर मुलं इथंच अडून पडले तर झालं सगळंच झालं मग. यस सर्वांनी लक्षात ठेवा 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठांतर तुम्हाला करायचे आहेच. 41 नको, मला गरज नाही, मला 30 पर्यंतच पाहिजे. आठवड ऐन टायमाला 29 पाढा आठवा बस. 41 50 नको मला. यस 30 पर्यंतचे पाढे करा, तुम्ही बेस्ट झाला म्हणून समजायचं. ओके मित्रांनो. यस पुढे. यस 5 अंकी दररोज 10 बेरीज व वजाबाकीचे उदाहरणं. हा सराव आहे बरं का मुद्दाम. यस मला बघायचं आहे कोण कोण करणार आहे, इथून लेवल कळती मला, म्हणजे मला पुढचं टार्गेट ठेवायचं आहे. गेल्या वर्षी आपल्या नवोदय आपल्या या क्लासचे मित्रांनो 27 विद्यार्थ्याचं निवड झाली होती. या वर्षी मित्रांनो तो आकडा 70ला जाणार आहे, मी आज सांगतो तुम्हाला. तुमच्या बॅचचा तर मित्रांनो मला 100ला घालायचा आहे. म्हणजे मला आतापासून निवड करता येते कोणता विद्यार्थी अभ्यास कसा करतो, सांगितलेला अभ्यास कोण कोण करतो. म्हणजे त्या विद्यार्थ्याकडे मित्रांनो एक प्रकारचं वेगळं दृष्टिकोन होतो. त्याच्यामुळे आतापासून अभ्यास करायला लागत सर्वांनी. यस 5 अंकी दररोज बेरीज वजाबाकी उदाहरणे. यस ओके. यस वर 3 अंकी. यस खाली 2 अंकी. आणि आता हे उदाहरण मी का दिलं तुम्हाला येतात रे आपल्याला. माझं काम फक्त तुम्हाला ट्रिक्स आणि शाब्दिक शिकविणं आहे, हे तुम्हाला येतं आहे, मी फक्त तुम्हाला समजून सांगणार आहे. 3 अंकी खाली 2 अंकी गुणाकार. हे दररोज बरं का, एकदाच नाही. गुणाकार 10 उदाहरणे. यस ओके. यस 4 अंकी संख्येला एवढं दररोज करायचं आहे. कधी? फक्त 4 ते 5 दिवस. एकदा आपला क्लास सुरू रेग्युलर झाला की आपण पुस्तक रेग्युलर घेणार आहोत, समजलं. फक्त 4 ते 5 दिवस, कारण माझा प्रवास असणार आहे मित्रांनो. यस त्याच्यामुळे एकदा 4-5 दिवस झाले, एकदा आपली लढाई सुरू झाली की पुन्हा थांबायचं नाही लवकर. यस समजलं. 4 अंकी संख्येला 2 अंकीने भागणे. यस आता यातलं तुम्हाला काय येत नाही सांगा, मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो बरं का. यस यातलं तुम्हाला काय येत नाही सांगा, त्याचा माझा यूट्यूबवरचा व्हिडिओ आहे, तो मी तुम्हाला पाठवतो. 2 अंकीने भागणे. यस ओके. यातलं तुम्हाला एखादी गोष्ट येत नसेल सर मला भागाकार येत नाही, तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाठवतो. तुम्हाला गुणाकार येत नसेल तर त्याचा व्हिडिओ पाठवतो. बेरीज येत नसेल तर बेरीजचे व्हिडिओ पाठवतो. तुम्हाला इमानदारीनं सांगा, जो विद्यार्थी इमानदारीने राहील त्याला परिपूर्ण गोष्टी मिळतील. येत नसलं की विचारायचं आणि येत असलं की यस म्हणायचं मित्रांनो. येत असलं की यस म्हणायचं. यस ओके मित्रांनो. दररोज 4 उतारे, 1 ते 30 पाढे, 5 अंकी 10 बेरीज वजाबाकीचे गणित आणि 3 अंकीने 2 अंकीला गुणणे गुणाकार आणि 4 अंकी संख्येला 2 अंकीने भागणे. यस
आता हे झालं गणिताचं, हे झालं गणिताचं. यस, ओके, बरोबर का मित्रांनो. यस, भागणे म्हणजे भागाकार झाला, भागणे म्हणजे भागाकार. मित्रांनो यस, स्कॉलरशिपला आपल्याला हे नवोदयचं झालं, लक्षात ठेवा, हे नवोदयचं झालं. आता आपण स्कॉलरशिपची माहिती घेऊया. नवोदयची माहिती सर्वांना कळली. हा तुमचा दररोजचा अभ्यास आहे, वहीत लिहून ठेवा. दररोजचा गणिताचा अभ्यास, गणित आणि मराठी, गणिताचा अभ्यास. ओके, हे झालं का सांगा तुमचं. आता मी तुम्हाला स्कॉलरशिपची माहिती करणार आहे. जे करतील ना ते मुलं पुढे जातील, मी आज सांगतो तुम्हाला. फक्त रेग्युलर करा मित्रांनो, जे सांगितलंय ते करत चला, तुम्ही सक्सेस होणारच आहे. ओवी लिहायचं झालं बेटा, कुणाकुणाचं झालं लिहायचं. आता आपण थोडक्यात स्कॉलरशिपची माहिती घेणार आहोत. यस, ओके, मी बघणार आहे कोण कोण करणार आहे. नवीन वही घालायची आहे सर्वांनी. खंदारे झालं सर्वांचं. यस, वेदांत माळी झालं, व्हेरी गुड, नक्की. अरे वा, बघणार आहे मी कोण कोण करणार आहे, कोण कोण मला. आणि प्रत्येकानं मला दररोजच्या दररोज फोटो पाठवायचे आहेत. यस, ओके, यस. आता टाका, यस, आता टाका स्कॉलरशिप, स्कॉलरशिप. यस, ओके, स्कॉलरशिप टाकलं मित्रांनो. यस मित्रांनो, स्कॉलरशिपला 4 विषय आहेत, 4 विषय आहेत, 4 विषय आहेत. यस, किती विषय आहेत मित्रांनो, 4. यस, ओके, यस, इथे टाका विषय. यस, एकूण प्रश्न, एकूण गुण. यस, ओके मित्रांनो. यस, ओके मित्रांनो, 4 विषय असले तरी मित्रांनो 2 विषय एकाच पेपरमध्ये आहेत बरं का, लक्षात ठेवा. यस, 2 विषय एकाच पेपरमध्ये आहेत. यस, म्हणजे पेपर 2 आहेत पण विषय किती आहेत, 4. डोक्यात राहिलं का मी काय सांगतो बघा. पेपर 2 आहेत पण विषय 4 आहेत. यस, प्रथम इथं लिहा पेपर 1, पेपर 1. यस, ओके मित्रांनो, पेपर 1, पेपर क्रमांक 1. यस, त्याच्यामध्ये पहिला विषय असतो मराठी, दुसरा असतो गणित. यस, समजून घ्या सर्वांनी. पेपर 1 मध्ये मित्रांनो मराठी आणि गणित. मित्रांनो मराठीमध्ये मित्रांनो यस 25 प्रश्न असतात. यस, किती प्रश्न असतात, 25. पेपर 1 आहे चालू. आणि गणितामध्ये 50 प्रश्न असतात. यस, नवोदयचा प्रत्येक प्रश्न 1.25 ला असतो, म्हणजे 1.25 गुणाला असतो. याचा प्रत्येक प्रश्नाला, अचूक प्रश्नाला 2 गुण मार्क असतात. म्हणजे मराठीचा पेपर 50 गुणांचा, गणिताचा पेपर 100 गुणांचा आणि एकूण 150 गुण. इथे एकूण करा, एकूण. यस, म्हणजे पहिला पेपर किती गुणाचा झाला. काही काही मुलांना मित्रांनो परीक्षा व्हायला आली जवळ तरी गुण लक्षात येत नाहीत. आपल्याला सांगता आलं पाहिजे पटकुन्या, सर पेपर 1 मध्ये मराठी आणि गणित 2 विषय आहेत. मराठीमध्ये 25 प्रश्न आहेत 50 गुणांसाठी आणि गणितामध्ये 50 प्रश्न आहेत 100 गुणांसाठी. मित्रांनो पेपर 1 झाला. आता पेपर 2 बघा, इथं लिहा पेपर 2. यस, पेपर 2. पेपर कोणता मित्रांनो, 2. इंग्रजी, बुद्धिमत्ता, इंग्रजी बुद्धिमत्ता. यस, इंग्रजीमध्ये 25 प्रश्न, बुद्धिमत्तामध्ये 50 प्रश्न. इंग्रजी 50 गुणाला, बुद्धिमत्ता 100 गुणाला, टोटल 150 गुण. यस मित्रांनो, ठळक समजलं का बघा. यस, स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेला मित्रांनो पेपर 2 असतात. पहिल्या पेपरमध्ये मराठी आणि गणित हा विषय असतो. मराठीमध्ये 25 प्रश्न असतात, एकूण गुण 50 असतात. गणितामध्ये 50 प्रश्न असतात, एकूण गुण 100 असतात. टोटल पेपर 1 हा 150 गुणांचा असतो आणि टोटल प्रश्न 75 असतात. टोटल प्रश्न किती असतात मित्रांनो, 75 प्रश्न.
75 प्रश्न. यस. इथं पण इंग्रजी 25 प्रश्न, बुद्धिमत्ता 50, 75 प्रश्न. यस. ओके. कुणाला याच्यावर डाऊट, सर मराठीचे किती असतात, गणिताचे किती असतात, विचारा. तुमच्या मनामध्ये काही शंका ठेवू नका. तुमच्या शंकेला शंकासूर न होण्या अगोदर मला विचारत चला. काही ओवी काही समजलं नसेल ते विचारवा. तुम्हाला हा एक तक्ता लक्षात आला का? आपल्याला किती पेपर आहेत मग सांगा मला आता. आपल्या स्कॉलरशिपला पेपर किती आहे? स्कॉलरशिपला पेपर किती आहेत? 4. अरे 2. बरोबर. यस. व्हेरी गुड. प्रत्येक पेपरमध्ये किती प्रश्न आहेत आदित्य पाटील? प्रत्येक पेपरमध्ये किती प्रश्न आहेत रे? या अनुष्का म्हणते 150. काय सांगितलं अनुष्का? प्रश्न विचारले की प्रश्न सांगायचे अनुष्का. गुण विचारलं की गुण सांगायचं आहे पार्थ. बरोबर ना? प्रश्न 75 आहेत, गुण 150 आहेत. किती आहेत मित्रांनो? 150 आहेत. यस. व्हेरी गुड. आता याच्यामध्ये मित्रांनो मी पूर्ण गणित शिकविणार आहे. पहिला सांगायला बघा, मी नवोदयचे 20 प्रश्न आणि स्कॉलरशिपचे 50 प्रश्न असे मी 70 प्रश्न मी शिकविणार आहे. बघा 70 प्रश्नाची तयारी मी करून घेणार आहे. बघा. यस. नवोदय 20. बघा मी काय काय करून घेतो बघा. नवोदय 20, स्कॉलरशिप 50. ओके. टोटल 70 प्रश्नाची तयारी गणिताची मी करून घेईन. यस. ओके. तुम्हाला उतार्यांची माहिती मी सांगेन, तुम्हाला वाचायचं आहे. उतार्याचं गाईडलाईन करेल. बुद्धिमत्तामधल्या ज्या आकृत्या आहेत तुम्हाला जेवढ्या समजतात तेवढं तुम्ही करायचं. कोणता घटक एखादा येत नसेल त्यावेळेस मला सांगा. ओके. लक्षात ठेवा. बुद्धिमत्तामध्ये स्कॉलरशिप बुद्धिमत्ता जे संख्यावर आधारित गणित आहेत ना, मी समजावून सांगतो. त्याच्यात संख्या मालिका आहे, विसंगत पद आहे, कोडे आहे, दिनदर्शिका आहे. हे मित्रांनो मी शिकवायचा प्रयत्न करतो. माझं एकच टार्गेट असतं, माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला जास्तीत जास्त गुण पडावेत. यस. सर्वांना समजलं? आता आपल्याला इंग्रजीमध्ये सुद्धा जास्त मार्क पाहिजेत. लक्षात ठेवा. इंग्रजीमध्ये तुम्हाला जास्त गुण घ्यायचे आहेत. मग आता इंग्रजीचा दररोज अभ्यास काय करायचा बघा. मग तुम्ही दररोज एक पार करा. यस. इंग्रजी. यस. आता जे इथे बेसिक लिहून देतो त्यातलं दररोज 1-2 करा. यस. कशाला? स्कॉलरशिपला टेन्शन नाही. स्कॉलरशिपला खूप जागा असतात. प्रत्येक जिल्ह्याला जागा जास्त असतात. त्याच्यामुळे स्कॉलरशिपला मेरिट प्रत्येकजण येणार नाही, पण ज्याला 230-240 मार्क पडतात 300 पैकी तो 100% मेरिट येतो. लक्षात ठेवा. काय सांगायला तुम्हाला स्कॉलरशिपला 240-260, पण जे हुशार विद्यार्थी टार्गेट आहे त्यांनी 280चं टार्गेट ठेवायचं. किती मित्रांनो? 300 पैकी 280 मला पडलेच पाहिजे म्हणायचं. 280 मार्क्स पडलेच पाहिजे. आता इंग्रजीमध्ये काय काय पाठ करायचं बघा. दररोज 2 घटक घ्या, दररोज 3 घटक घ्या. यस. बघा. यस. बॉडी ऑफ पार्ट्स, शरीराचे अवयव. यस. बॉडी ऑफ पार्ट्स. यस. ओके. हे बेसिक करायचंच. कलर्स. यस. मंथ्स, महिने, अवयव. सॉरी इथं रंग आहे. रंग, महिने, डेज ऑफ वीक, आठवड्याचे वार, डेज ऑफ वीक. हे दररोज 2-2-3-3 करा बरं का मित्रांनो. आठवड्याचे वार हे बेसिक जर केलात तर तुम्ही यशस्वी होणार 100%. आठवड्याचे वार. यस. ओके. ॲनिमल्स. आता ॲनिमल्समध्ये मित्रांनो पाठ करताना ॲनिमल्सचे 2 प्रकार करायचे. यस. एक आहे डोमेस्टिक, पाळीव प्राणी, आणि दुसरा आहे वाईल्ड. यस. पाळीव आणि दुसऱ्याला काय म्हणतात? जंगली. यस. बघा मित्रांनो, बॉडी ऑफ पार्ट्स, कलर्स, मंथ्स, डेज ऑफ वीक, ॲनिमल्स, डोमेस्टिक ॲनिमल्स, वाईल्ड ॲनिमल्स. यस. फ्रूट्स, फळे, व्हेजिटेबल्स,
व्हेकल्स वाहने, हे बेसिक पार्ट करा. यस. सर्व्हिसमॅन, आपल्याला सर्व्हिस कोण कोण देतं त्यांची नावं लिहा. त्याला आपण सर्वंट्स म्हणतो. सर्व्हिसमॅनला काय म्हणतो? सर्वंट म्हणतो. आपल्याला सेवक म्हणा त्याला, सेवक. आपल्याला सेवा कोण कोण देतं? डॉक्टर आहे, कॉबलर आहे का नाही? यस. सर्व्हिसमॅन आहे. व्हेकल्स पार्ट करा. व्हेकल्समध्ये मित्रांनो त्याच्यामध्ये हवेतील करा, एअरमधले करा, वॉटरमधले करा, ऑन द रोड करा. यस. सर्व करायचं आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यस. ओके. अजून खूप आहेत, हे फक्त सध्या करा. ह्या 4 दिवसामध्ये दररोज 2-2 झाले पाहिजे मित्रांनो. यस. आणि आता मला म्हणलं मित्रांनो मराठी शब्द संवाद शब्द पाठ करा की मुलं काय करतात का? यस. खूप मुलांना ही सवय असते. वाईट म्हणजे वाईट. यस. फक्त मित्रांनो 1 ते 2 पानं वाचतात. आता या ठिकाणी बघा, हा वाक्यप्रचार मित्रांनो 1 पान, 2 पान, 3 पान, 4 पान, 5 पान, 6 पान, 7 पान, 8 पान, 9 पान, 10 पान. 10 पान वाक्यप्रचार आहेत. किती पान आहेत मित्रांनो? 10 पान. मुलं काय करतात? नरवणे सरने वाक्यप्रचार सांगितलं, फक्त हे आणि हे पान करतात. मला सांगा, तो पेपर मध्ये फक्त 2 पानावर विचारेल रे? तुम्ही विचार करा, काय होणार का नाही? त्याच्यामुळं आपण 2च पान वाचायचं नाही, प्रत्येक पानावरचं होऊ द्या. तो घटक झाल्याशिवाय पुढे जायचंच नाही. सार्थक मी काय सांगितलं लक्षात आलं? म्हणजे समानार्थी शब्द म्हणला की पूर्ण समानार्थी शब्द वाचा मित्रांनो, थांबूच नका. यस. एकदा समानार्थी सुरू केला बघा, इथं समानार्थी शब्द आहे बघा, समानार्थी शब्द. ज्यांच्याकडे पुस्तक नसेल त्यांना तात्पुरता मी फोटो पाठवून देतो समानार्थी शब्दाचा. यस. स्क्रीनशॉट मारून घ्या, नंतर फोटो पाठवून देईल मी तुम्हाला. तोपर्यंत स्क्रीनशॉट मारता येत असेल तर मारून घ्या. यस. समानार्थी शब्द आहे, फोटो पाठवून देईल. आता समानार्थी शब्द वाचताना प्रत्येक पान वाचा. यस. आता तुम्ही या आता 4 दिवस सुट्टी असतील आपल्याला, फक्त 2च घटक करायचे आहेत, एक समानार्थी शब्द आणि एक विरुद्धार्थी शब्द. पण पूर्ण करा मित्रांनो. जो विद्यार्थी मित्रांनो हे पूर्ण करेल त्याचं मी नाव घेणार आहे सर्वाधिक. यस. तुम्हाला मराठीच्या मी 2च गोष्टी दिल्या, हे पूर्ण करा. मग तुमच्या उतार्यावरती प्रश्न आउट ऑफ येणार आहेत, कारण उतार्यामध्ये हेच असते मित्रांनो. यस. कोण कोण करणार आहे बघणार आहे मी. यस. ओके मित्रांनो, आपला क्लास एकदा सुरू झाला की सध्या फक्त माझा प्रवास असल्यामुळे आपला 4 दिवस क्लास होणार नाही. ज्या दिवशी क्लास असेल त्याच्या आदल्या दिवशी मी तुम्हाला पूर्ण माहिती देईल, क्लास किती वाजता आहे काय नाही सर्व माहिती देईल. तुम्हाला आपला क्लास आवडत असेल तुम्ही आणि काय करा, मी तुम्हाला यूट्यूबवर एक लिंक देतो मित्रांनो. माझ्या यूट्यूबची लिंक आहे, त्या यूट्यूबवर प्रत्येक गणितातले घटक बघायला सुरू करा आत्तापासून. म्हणजे तुम्हाला सवय लागेल. मी तर शिकविणारच आहे, पण तुम्हाला सवय लागेल त्याही गोष्टीची. ओके. थांबा, आर्या खराडे काहीतरी म्हणणार आहे. तुमचे पण काही डाऊट असतील तर विचारू शकता मित्रांनो तुम्ही. यस. बोल आर्या, काय अडचण आर्या? दररोज प्रत्येक कसं आहे, आपल्याला प्रत्येक विषय महत्त्वाचा आहे बरोबर. मग गणिताचं जेवढं सांगितलंय तेवढं गणिताचं त्या दिवशी करायचं आहे बरोबर. त्या दिवशी समानार्थी शब्द आहेत, टोटल 10 समानार्थी शब्द असेल तर दररोज 2-2 समानार्थी शब्द पाठ कर, आहे का नाही? उतारे दररोज 4 सोडवायचेच. उतारे 4 बेरजेचे गणित. एक दिवस बेरजेचे 10 करा, दुसऱ्या दिवशी वजाबाकी करा, तिसऱ्या दिवशी भागाकार करा, चौथ्या दिवशी गुणाकार करा. ओके. पण तू सराव करा प्रत्येकानं. माझं मेन वाक्य आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सराव जेवढा कराल तेवढा परफेक्ट. अजून सुद्धा तुमचे कोणी मित्रांनो आपल्या ऑनलाईन क्लासला जॉईन होणार असतील तर त्यांना आपल्या क्लासची माहिती द्या. आपल्या ग्रुपवरती माहिती दिलेला आहे, पूर्ण माहिती द्या. त्यांना माझा नंबर द्या, कॉन्टॅक्ट नंबर. तुम्हाला काही अडचण असेल तर मला कॉल करू शकता. ओके मित्रांनो, चला काही अडचण असेल तर कॉल करा. सर्वांना बाय बाय. आता पुढचा क्लास कधी असेल ते 4 दिवसानंतर तुम्हाला टाईम देऊन सांगेल मी. आता अभ्यास करा. ग्रुपवर सुद्धा फोटो पाठवितो मी, समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द याचे फोटो तुम्हाला पाठवितो. रौनक काय म्हणता बघूया आपण.
यस. रौनक चौरे, काय म्हणतो रौनक? बोल. आता या आपला जो आता एकमेकाबद्दल विश्वास आहे ना, तो खूप महत्वाचा. तू मला SMS टाकलास तर माझा आज 1 पान झालं, 2 पान झालं, माझा तुझ्यावर विश्वास झाला का नाही? हे आता तू जर म्हणलास तर माझे 4 पानं झाला आणि तू केला नाहीस, तर नरवणे सरचं नुकसान होणार आहे का? नुकसान कुणाचं होणार आहे? मग सांगताना स्वतःला विचार करा, मी नरवणे सरांना सांगतोय म्हणजे मी खोटं मनाशी बोलतो आणि त्याचं नुकसान तुम्हाला आहे, मला काही नुकसान नाही. फक्त तुम्ही करावं, माझ्या विद्यार्थ्याचा फायदा होईल. उतार्यामध्ये काल समानार्थी विरोधी शब्द आले, प्रत्येक उतार्यामध्ये असतात. त्याच्याबरोबर तुम्ही इमानदारी मनाशी ठेवायची आहे. समजलं? यस मित्रांनो, काही अडचण असेल तर मला कॉल करा. चला बाय बाय. ओके बाय 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 बाय. काही अडचण असेल तर कॉल करा मला. ओके बाय 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 सर्वांना. बाय बाय स्वरा.